हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा सेक्टरल प्रॅक्टिस हा सब्जेक्ट शिकत आहोत. टॉपिक आहे थर्ड, फॉर्मेशन ऑफ अ कंपनी. इंट्रोडक्शनपासून स्टार्ट करूया. कंपनी इज अन आर्टिफिशियल लिगल पर्सन. आपण मागच्या लेसनमध्ये शिकलेलो आहोतच. कंपनी ही आर्टिफिशियल पर्सन आहे. ठीक आहे. इट इज क्रिएशन ऑफ लॉ, म्हणजेच कायद्यानुसार निर्मिती झालेली आहे या कंपनीची. इट कम्स इन टू एक्झिस्टन्स वेन इट इज रजिस्टर्ड बाय फॉलोइंग द प्रोसिजर्स लेड डाऊन बाय द कंपनीज ऍक्ट 2013. आणि कंपनी ऍक्ट 2013 नुसार ज्या काही प्रोसिजर आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि कंपनीला रजिस्टर करावं लागतं. फॉर्मेशन ऑफ अ कंपनी मीन्स registering or incorporating a company with the registrar of the companies in the state where the company's register office is to be located. आता कंपनीचं हे फॉर्मेशन म्हणजे नक्की काय असतं, तर रजिस्ट्रेशन असणार आहे किंवा इनकॉर्पोरेशन करणं असणार आहे रजिस्ट्रारकडे. जिथे कंपनीचं रजिस्टर ऑफिस असेल ज्या एरियामध्ये, तिथल्या रजिस्ट्रारकडे हे नोंदणी करावी लागेल. बेस्ड ऑन मिनिमम नंबर ऑफ प्रमोटर्स. प्रमोटर्स आर द पर्सन हू अंडरटेक द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कंपनी. आता प्रमोटर्स नक्की कोण असणार आहेत हे लक्षात घ्या. प्रमोटर असा पर्सन असेल जो कंपनी फॉर्म करण्यासाठी मदत करतोय. ॲज पर द कंपनीज ऍक्ट 2013 सेक्शन 3, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ प्रमोटर्स इंटेंडिंग टू फॉर्म अ कंपनी अँड अदर अस्पेक्ट. आता प्रमोटरची संख्या किती असावी कंपनी रजिस्टर करताना, याच्या काही कंडिशन्स आहेत. आणि 3 टाइप्स पडतात कंपन्यांचे, ज्यांच्यानुसार प्रमोटरची संख्या किती असावी हे डिसाईड झालेलं आहे. जर पब्लिक कंपनी सुरू करायची असेल तर कमीत कमी 7 प्रमोटर म्हणजे 7 पर्सन्स तिथे असायला हवेत. प्रायव्हेट कंपनी जर सुरू करायची असेल तर मिनिमम 2 प्रमोटर्स असायला हवेत. 1 पर्सन कंपनी असेल तर मिनिमम 1 प्रमोटर तिथे असायला हवा. बेस्ड ऑन कॅपिटल स्ट्रक्चर अ कंपनी मे बी रजिस्टर ॲज. आता कॅपिटल स्ट्रक्चर नुसार कंपनी रजिस्टर करायची झाली तर टाइप्स काय पडतात, कंपनी लिमिटेड बाय शेअर्स अँड कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. तर ऑलरेडी आपण टाइप्स ऑफ कंपनीमध्ये हे पॉइंट्स पाहिलेले आहेतच. इन दिस कंपनी कॅपिटल इज कलेक्टेड बाय रेझिंग शेअर्स अँड द लायबिलिटी ऑफ द मेंबर्स इज लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ अनपेड पार्ट ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ब्रॉड बाय देम. तर लिमिटेड बाय शेअर्स म्हटल्यावर कंपनी इथे जे आहे ती फक्त शेअर्सच्या माध्यमातून पैसे गोळा करत असते आणि जो मेंबर आहे त्याची लायबिलिटी फक्त शेअर्ससाठीच मर्यादित असते. जेवढे शेअर्सचे पैसे बाकी असतील द्यायचे तेवढीच त्याची लायबिलिटी. ते एकदा का दिले की त्याची लायबिलिटी संपली, त्याची जबाबदारी संपली. कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी हा दुसरा टाइप आहे. इन दिस कंपनी इट्स मेंबर्स हॅव गॅरंटेड टू कॉन्ट्रीब्यूट अ सर्टन अमाउंट ऑफ मनी आयदर टू द एसेट्स ऑफ द कंपनी ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप और टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. इथे या टाइपच्या कंपनीमध्ये जे मेंबर्स असणार आहेत त्यांनी गॅरंटी दिलेली असते की काही अमाऊंट आम्ही नक्कीच देऊ जर कंपनी बंद करायची झाली, त्याचा काही कॉस्ट असेल किंवा असेट्स व्हॅल्यू असतील तर ती देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, याची एक गॅरंटी त्यांनी दिलेली असते. म्हणून इथे कंपनीचं नाव आहे लिमिटेड बाय गॅरंटी. अनलिमिटेड लायबिलिटी कंपनी आणखीन एक टाइप पडतो. इन दिस कंपनी द लायबिलिटी ऑफ इट्स मेंबर्स इज अनलिमिटेड. इथे मेंबर्सची लायबिलिटी अनलिमिटेड असते, संपतच नाही, खूप असते. द मेंबर्स आर लायबल टू दी होल अमाऊंट ऑफ कंपनीज डेप्ट अँड लायबिलिटी. जेवढा कर्ज असेल कंपनीचा, जेवढ्या लायबिलिटीज असतील कंपनीच्या, त्या सगळ्या मेंबर्सवर येत असतात. मेंबर्स ते देण्यासाठी भाग असतात, जबाबदार असतात. मग या 3 टाईपनुसार कंपनी रजिस्टर होते. आता स्टेजेस दिलेले आहेत फॉर्मेशन ऑफ कंपनीज. पहिली स्टेज आहे प्रमोशन स्टेज, दुसरी आहे इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी आणि तिसरी स्टेज आहे कमेन्समेंट ऑफ बिझनेस. 3 स्टेज आहेत. या 3 स्टेज पूर्ण केल्यानंतर ती कंपनी म्हणून सुरू होऊ शकते, तिला कंपनी म्हणून मान्यता मिळणार आहे. कंपनी ऍक्ट 2013 सेक्शन 3 सबसेक्शन 1 हॅज स्टेटेड द फॉलोइंग कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ अ कंपनी. खाली काही कंडिशन्स दिलेले आहेत पहा. कंपनी शाल बी फॉर्म फॉर एनी लॉफुल पर्पज. लॉफुल पर्पज नुसारच कंपनी फॉर्म व्हायला हवी. Point number 2, minimum 7 promoters needed for public company, minimum 2 promoters for private company and 1 promoter for 1 person company. एवढे प्रमोटर गरजेचे आहेत कोणत्या टाईपची कंपनी आपण फॉर्म करणार आहोत त्याच्यानुसार. Point number 3, all the promoters must subscribe their names to the memorandum of association. जेवढे प्रमोटर असतील त्यांचे नेम्स सबस्क्राईब झालेले असावेत ॲज पर मेमोरँडम ऑफ असोसिएशन.
The promoters must comply with all the provisions of Company Act 2013 with respect to incorporation of company. प्रमोटर्सनी सगळ्या प्रोव्हिजन्स कंडिशन्स फुलफिल केलेल्या असाव्यात. ओके, तर या 4 कंडिशन्स आहेत, त्या फुलफिल केलेल्या असतील तर कंपनी म्हणून मान्यता मिळू शकते. इथे मेमोरंडम ऑफ असोसिएशन हा वर्ड आला होता. तर हे एक डॉक्युमेंट असतं कंपनीचं, हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये कंपनीचे एम, ऑब्जेक्टिव्ह, गोल्स मेन्शन केलेले असतात. याला घटनापत्रक असंही म्हणू शकतो. ठीक आहे. आता आपण पहिली स्टेज पाहतोय ते म्हणजे प्रमोशन. प्रमोशन काय असणार आहे? प्रमोशन ऑफ अ कंपनी मीन्स टेकिंग ऑल द नेसेसरी स्टेप टू इनकॉर्पोरेट अ कंपनी ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013. प्रमोशन म्हणजे काय असणार? ही अशी स्टेज आहे, अशी स्टेप आहे जिथे कंपनी इनकॉर्पोरेट करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं जाईल कंपनी ॲक्ट प्रमाणे. मीनिंग ऑफ प्रमोटर्स. प्रमोटर्सचं मीनिंग दिलेलं आहे पहा. अ पर्सन हु अंडरटेक द प्रोसेस ऑफ प्रमोशन ऑफ अ कंपनी आर कॉल ॲज प्रमोटर्स. असा पर्सन जो कंपनीच्या प्रमोशनसाठी मदत करणारा ठरतो किंवा तो स्वतः प्रोसेसमध्ये प्रमोशनसाठी हेल्प करत असणार आहे, सो तो असा पर्सन प्रमोटर होईल. प्रमोटर कॅन बी इंडिव्हिज्युअल, अ पार्टनर, अ कंपनी, अन असोसिएशन और सिंडिकेट. तर तो प्रमोटर एक स्वतंत्र व्यक्ती असू शकतो, पार्टनर असू शकतो, कंपनी सुद्धा असू शकते, दुसऱ्या कंपनीचा प्रमोटर म्हणून पार्ट होऊ शकते, कोणती असोसिएशन असू शकते, और सिंडिकेट. सिंडिकेट काय म्हणजे ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स किंवा ऑर्गनायझेशनचा ग्रुप असू शकतो जे एकत्र येणार आहेत एका कॉमन इंटरेस्टसाठी प्रमोट करण्यासाठी. सेक्शन 2 सबसेक्शन 69 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 डिफाइन्स द टर्म प्रमोटर. तर प्रमोटरची डेफिनेशन इथे दिलेली आहे आपल्याला बा. प्रमोटर कोणाला म्हणायचं? प्रमोटर हु हॅज बीन नेम ॲज सच अन prospectus or it identify the company in the annual return or. तर असा व्यक्ती ज्याचं प्रॉस्पेक्टस मध्ये नाव आलेलं आहे किंवा अॅन्युअल रिटर्न्स मध्ये त्याला स्थान दिलेलं आहे, नाव असेल त्याचं. तर प्रॉस्पेक्टस आणि अॅन्युअल रिटर्न्स दोन्ही शर्त इथे दिलेल्या आहेत. प्रॉस्पेक्टस हे एक डॉक्युमेंट असणार आहे पब्लिक कंपनीचं, ज्याच्यानुसार लोकांना, पब्लिकला कंपनीबद्दल माहिती कशी मिळेल याचा प्रयत्न केलेला असतो या डॉक्युमेंटमधून. हे एक माहितीपत्रक असणार आहे. ओके, म्हणून याला प्रॉस्पेक्टस म्हटलं गेलेलं आहे. पब्लिक जेव्हा शेअर्स खरेदी करणार असते तेव्हा त्यांना हे प्रॉस्पेक्टस मिळतं आणि त्याच्यातून कंपनीबद्दलची, प्रमोटर्स बद्दलची सर्व माहिती त्यांना मिळत असते पब्लिकला, आणि मग ते पाहूनच ते शेअर्स खरेदी करत असतात. अॅन्युअल रिटर्न इट इज इयरली स्टेटमेंट. अॅन्युअल रिटर्न हे एक वार्षिक स्टेटमेंट असणार आहे ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळेल की कंपनीची ओनरशिप, ॲक्टिव्हिटी, फायनान्शियल पोझिशन काय आहे, आणि हे रजिस्ट्रारकडे नोंदणी केलेलं असेल, फायलिंग केलेलं असेल. आणखीन सांगितलं आपल्याला प्रमोटर्स बद्दल. हु हॅज कंट्रोल ओव्हर द अफेअर्स ऑफ द कंपनी. सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीवर कम्प्लिटली कंट्रोल असणारा पर्सन, डायरेक्टली और इनडायरेक्टली, वेदर ॲज अ शेअर होल्डर, डायरेक्टर और अदरवाईज. तो शेअर होल्डर म्हणून असेल, डायरेक्टर म्हणून असेल किंवा आणखीन काय म्हणून असेल, पण तो कंपनीवर कंट्रोल ठेवतो सुरुवातीच्या कंपनीच्या काळामध्ये. इन अकॉर्डन्स विथ दोज ॲडवाइस, डायरेक्शन्स और इन्स्ट्रक्शन्स द बोर्ड ऑफ डायरेक्टर इज अकस्टम टू ॲक्ट. किंवा त्याच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या ॲडवाइस प्रमाणे, त्याच्या डायरेक्शन प्रमाणे, त्याच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काम करतील सुरुवातीच्या काळामध्ये. तर असा एक पर्सन असेल, त्याला म्हणायचं आहे प्रमोटर. अ पर्सन हु इज असिस्टिंग द प्रमोटर इन अ प्रोफेशनल कॅपॅसिटी. आता असे पर्सन्स जे प्रमोटरला असिस्ट करणारे असू शकतात स्वतःच्या एका प्रोफेशननुसार, जसे लॉयर्स म्हणू शकतो, अकाउंटंट असू शकतात, जे गाईड करणार आहेत किंवा असिस्ट करणार आहेत, त्यांना आपण प्रमोटर म्हणू शकत नाही. ठीक आहे, ते आपण प्रमोटरची इथे माहिती घेतलेली आहे. आता स्टेप्स इन प्रमोशन ऑफ कंपनी याबद्दल बघूया. प्रमोशन इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेप. प्रमोशन म्हटलं की काही स्टेप्स असतात त्याच्यामध्ये. फर्स्ट, कम अप विथ बिझनेस आयडिया और ॲक्टिव्हिटी. जो कोणी प्रमोटर म्हणून पुढे येणार आहे तो नॉर्मल पर्सन आधी त्याच्या डोक्यामध्ये कोणतीही आयडिया येते बिझनेस चालू करण्यासंदर्भात की हा बिझनेस आपण करू शकतो, अशी एक आयडिया घेऊन तो पुढे येतो. मग एक फायनान्शियल प्लॅन तयार होईल, प्रिपेअर ड्राफ्ट, मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन, तर MOA आणि AOA शॉर्टमध्ये म्हणूया आपण त्याला, हे बनवलं जाणार आहे. प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट्स बनवले जातील, ते कोणाकोणासोबत असणार प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट्स पुढे पाहूयाच आपण, आणि फर्स्ट डायरेक्टर्स अपॉइंट करावे लागतील. या काही स्टेप्स आहेत ज्या प्रमोशनमध्ये येतात, प्रमोशन स्टेजमध्ये येतात. यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पुढे घेऊया. कम अप विथ अ आयडिया और सजेस्ट अ बिझनेस ॲक्टिव्हिटी. कोणताही बिझनेस सुरू करण्यासाठी सुरुवातीला एखादी आयडिया कोणत्याही पर्सनच्या डोक्यामध्ये यावी लागते. प्रमोटर सुद्धा पर्सनच आहेत.
ओके, पण त्यांना सुद्धा एखादी बिझनेस ॲक्टिव्हिटी करावी अशी इच्छा होते. दे चूज अ बिझनेस ॲक्टिव्हिटी आफ्टर स्टडिंग व्हेरियस फॅक्टर्स. वेगवेगळे फॅक्टर्स स्टडी केल्यानंतर ते एखादी बिझनेस ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करतात. म्हणजे स्कोप ऑफ बिझनेस बघतील, कॉम्पिटिशन कसं आहे मार्केटमध्ये, फॅक्टर्स प्रोडक्शन कसे अवेलेबल होत आहेत, लॉस किती ॲप्लिकेबल आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ते बिझनेस ॲक्टिव्हिटी एखादी सिलेक्ट करतात आणि मग ते प्रिपेअर करतात बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन रेडी झाल्यानंतर पुढचं स्टेप येते फायनान्शियल प्लॅन रेडी करावा. कारण बिझनेस प्लॅन रेडी झाला तर त्याला पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असेल, कॅपिटलची गरज असेल. प्रमोटर डिसाईड द स्केल ऑफ ऑपरेशन अँड अकॉर्डिंगली प्रिपेअर द फायनान्शियल प्लॅन. मग ते व्यवस्थित प्लॅन तयार केल्यानंतर ऑपरेशन्स कशा पद्धतीचे असतील हे पाहणार आहेत आणि मग फायनान्शियल प्लॅन रेडी होणार. फायनान्शियल प्लॅन गिव्स डिटेल्स ऑफ द अमाऊंट ऑफ कॅपिटल निडेड अँड फ्रॉम व्हेअर टू रेज इट. फायनान्शियल प्लॅन प्रमाणे किती कॅपिटल लागेल हे कळतं आणि ते कशा पद्धतीने गोळा करायला हवं हे समजतं. त्यासाठी फायनान्शियल प्लॅन गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं काम आहे जे म्हणजे MOA आणि AOA बनवणं गरजेचं आहे. मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजे घटनापत्रक आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजे नियमावली. प्रमोटर्स प्रिपेअर द ड्राफ्ट ऑफ 2 मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. कंपनीच्या आयुष्यामध्ये हे महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट्स आहेत, मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. याच्याशिवाय कंपनी सुरू होऊच शकत नाही. विच इज टू बी सबमिटेड अलॉंग विथ द ॲप्लिकेशन ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी टू रजिस्टर ऑफ कंपनीज. आणि हे दोन्ही डॉक्युमेंट्स बनवल्यानंतर त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजे रजिस्ट्रारकडे सबमिट करावे लागतील. चौथी स्टेप येणार आहे प्रमोशन स्टेजमध्ये, तर म्हणजे इंटर इंटू प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट्स. काही ऑर्गनायझेशनसोबत, काही बँकांसोबत काही प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट्स करावे लागतील. जर कंपनी सुरू होते तर ते प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट्स करणं गरजेचं असणार आहे थर्ड पार्टीसोबत. They enter into such contracts so that company can start its business activity immediately after its incorporation. म्हणजे एकदा का इनकॉर्पोरेशन झालं, रजिस्ट्रेशन झालं की कंपनी बिझनेस चालू करू शकते, त्याच्यामध्ये काही अडथळे येणार नाही आणि ते अडथळे येऊ नयेत म्हणून आधीच प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट्स करावे लागतात. सो वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटसोबत, बँकांसोबत ॲग्रीमेंट्स आधीच करून ठेवले जातात. सो प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलेलं आहे. आणि लास्ट पॉईंट आहे प्रमोशन स्टेजमध्ये, तो म्हणजे अपॉइंट फर्स्ट डायरेक्टर्स. आता कंपनी जस्ट स्टार्ट होणार आहे, बिझनेस ॲक्टिव्हिटीची आयडिया घेऊन प्रमोटर पुढे आले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या प्रोसेस पूर्ण केलेल्या आहेत आणि कंपनी म्हणून सुरू झाल्यानंतर जो पहिला डायरेक्टर निवडावा लागेल कंपनीचा तो प्रमोटर निवडतात. त्याच्यानंतरचे फर्स्ट डायरेक्टर नंतरचे जेवढे डायरेक्टर येतात तेवढे प्रमोटर नाही, ते ओनर किंवा शेअर होल्डर आपण ज्यांना म्हणतो ते निवडतात. म्हणजे प्रमोटरला फक्त पहिला डायरेक्टर निवडण्याचा हक्क आहे, कारण तेच सर्व असणार आहेत त्यावेळेस कंपनीचे सुरुवातीच्या काळामध्ये. Promoters have to appoint first directors who will take charge of management of the company immediately after incorporation. जशी कंपनी इनकॉर्पोरेट होईल त्याच्यानंतर डायरेक्टरनी काम सांभाळायला हवं आणि असे डायरेक्टर निवडले जातात प्रमोटर थ्रू. प्रमोटर्स ऑफर नॉमिनेट देमसेल्व्स ॲज अ फर्स्ट डायरेक्टर ऑफ अ कंपनी. कधी प्रमोटर स्वतःलाच नॉमिनेट करतात ॲज अ डायरेक्टर म्हणून, म्हणजे फर्स्ट डायरेक्टर ते स्वतःच असतील आणि त्याच्यानंतर येणाऱ्या पिरियडमध्ये तो चेंज होऊ शकतो. ठीक आहे. सो इथे आपण पहिली स्टेज पाहिलेली आहे प्रमोशन स्टेज. आता उरलेल्या 2 स्टेज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण एव्हिडन्स कन्सेप्ट पाहतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.